महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। आम्ही तारीखसाठी लढत होतो का नाही का तुम्ही तारीख सांगा आम्हाला, असं सांगू नका। आम्ही योग्य वेळ म्हणणारं सरकार तारीख दिली का नाही दिली त्यांनी म्हटलं, आता ते त्यांची जबाबदारी आहे। त्यांनी त्याच्यातून हे जर झालं तर लबाड आम्ही पडणार नाही, सरकार पडेल। सरसकट होणार कशी होणार काय नेमकं सांगितलं तुम्ही? होईल ना, तो काही विषय नाही, सरसकटच करावं लागेल। आता माझ्यासारख्या करू नका, अजितदादाची कर्जमाफी करावं लागेल का? सरसकट काय याचा अर्थ असा होता का? तुमच्या आंदोलनाचं काय? आंदोलन तुम्ही मागे घेता? आंदोलन नाही होणार, आंदोलन मागे घेता। हा, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची 28ची 29ची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे। हे सगळ्यात मोठं यश आहे। सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे। आम्ही कुठे बोललोय? देवेंद्रजी म्हणे का आम्ही 5 वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे, 5 वर्षात कधीही करू। आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी, जानकरजी असेल, चटपजी असेल, आमचे नवलेजी असेल, शेट्टी साहेब, तुपकरजी, क्षीरसागरजी असेल, पोहरेजी असेल, त्या सगळ्यांच्या मोठेपणानं, यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे। पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे। तारखेपासून जे सरकार पळत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे। आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहे। आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही, आम्ही वाज ठेवणार। सरकारचं अभिनंदन करतोच, आभार मानतोय। इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल, एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना, अजितदादा असेल, या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, त्याबद्दल त्यांचा आभारच आहे। परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही। आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं, जानकरांचं गेलं, तुमचे नवले साहेबांचं गेलं, राजू शेट्टीचं गेलं, म्हणजे एक मला समजत नाही, दुर्दैवी गोष्ट आहे। मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप विरोध कुठल्याही होत नव्हते। फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन कर्त्यावरच, म्हणजे लढणारा असतं का नाही, अरे तुझ्या छातीत गोडी नाही लागली रे, ते छातीत लागायला पाहिजे होती, पायात का लागली? हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे, मला माहित नाही। म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोळी लागली तर त्याला बरं वाटतं, वा वा वा, अब लढाई असते। अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे, दिव्यांगांचा आता परवा एक GR निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात। दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे, मच्छीमाराचा नाही झालाय, मच्छीमाराची चर्चा व्हायची आहे, मेंढपाळांची चर्चा झाली। आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर, ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार। कामगार शेतमजुरांचा विषय असं एकंदरीत आहे। मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली, आपण मानावं तेवढे आपले आभार कमीच आहे। सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो, आपल्याला धन्यवाद देतोय।